जागतिक योग दिनानिमित्त येवला शहरात भाजपा तसेच भाजपा युवा मोर्चाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला। यावेळी लहान मुले, महिलांसह युवा कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सामूहिक योगाभ्यास केला। करू योग राहू निरोग हा संदेश देत योगाचा प्रसार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला योगाचे महत्त्व आणि आरोग्यदायी जीवनशैलीमध्ये त्याची भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। त्यानंतर उपस्थितांनी विविध प्रकारची योगासने, प्राणायाम आणि ध्यान साधना करून योगाचा अनुभव घेतला। यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया, नानासाहेब लहरे, बंडू क्षीरसागर, बापू गाडेकर, संजय कुक्कर, युवराज पाटोळे, योग प्रशिक्षक तरंग गुजराती, अविनाश देसाई, अक्षय राजपूत, धीरज परदेसी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। करू योग राहू निरोग हा संदेश आदरणीय मोदी साहेबांनी 12 वर्ष पूर्वी सर्व भारतीयांना दिला होता। त्या योग दिनाच्या दिवशी आम्ही आज येवले शहरात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे योग दिवस साजरा केला आहे। मी प्रत्येक तरुणांना आवाहन करेल की रोज योग हा शरीराला अत्यावश्यक आहे। जसा अन्न वस्त्र निवार आहे तसं शरीराला योग पण महत्वाचा आहे। त्यामुळे सर्वांनी योग करावा आणि तंदुरुस्त राहावा। आज इथं जागतिक योगा दिन साजरा होत आहे। 12 वर्षापासून जसं चालू झालं तेव्हापासून नेहमीच आज 12 वर्ष आहे हे योगा आमचा चालू आहे। ठिकठिकाणी गावात बी आज विद्यार्थी वगैरे सुट्टी असल्यामुळे ते सुद्धा त्यांच्या पार्कमध्ये करीत आहे आणि आज आम्ही इथं विठ्ठलनगरमध्ये करीत आहे सर्व कार्यकर्ते। आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे। आदरणीय मोदी साहेबांनी 12 वर्षापूर्वी ह्या जनतेला, सर्व देशवासियांना एक आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी योग आपण सतत करावा। 21 जून जरी असला जागतिक दिन, परंतु आपण नेहमी व्यायाम जर केला तर आपलं आरोग्य निश्चितच चांगलं राहील। असं योग दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व येवलेवासियांना शुभेच्छा। आज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस जो की 12वा योग दिवस आहे। साधारणतः 130 देशांमध्ये हा योग दिवस सध्या चालू आहे। या ठिकाणी सगळ्यात प्रथम शरीराचे रेग्युलर व्यायाम असतील, त्याच्यानंतर वज्रासन असेल, त्रिकोणासन असेल, त्याच्यानंतर वृष्टासन असेल, भद्रासन असेल, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी सूर्यनमस्कार जो की सर्वांनी केलेच पाहिजे या सूर्यनमस्कार घेतले, अनुलोम विलोम, भ्रामरी, प्राणायाम, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी शवासन केलेले आहेत, त्याच्यानंतर मत्स्यासन केलेले आहेत। असे बरेच विविध योगाचे प्रकार या ठिकाणी केलेले आहेत। अतिशय चांगल्या पद्धतीने हा योग दिवस या ठिकाणी साजरा झाला। आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नाशिक व भारतीय जनता पार्टी येवलातर्फे जागतिक योग दिवस येवला शहरामध्ये इथं आयोजित केलेला आहे। भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी 12 वर्षापूर्वी या संपूर्ण जगाला योग दिला आणि या योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं काम मोदीजींनी केलेले आहे। आज जगातील 190 पेक्षा जास्त देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शाळा असेल, महाविद्यालय असेल, सर्व स्तरावर योग साजरा केला जातो, योग दिन साजरा केला जातो आणि भारताने जगाला दिलेली ही देणगी आहे आणि या योगाच्या माध्यमातून आपलं आरोग्य आहे सुदृढ ठेवण्याचं काम, निरोगी ठेवण्याचं काम हे केलं जातं। आज मोठे मोठे जे आजार आहेत ते आजार जर तुम्ही नियमित योग केला तर त्याच्या माध्यमातून तुमचे आजार हे दूर जाऊ शकतात। जून योग दिन या माध्यमातून वेगवेगळे आसन करण्यात आले आणि आरोग्य आपले नीट राहील याची संपूर्ण काळजी घेण्यात आली। निफाड तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या गोळेगाव, गोंदेगाव आणि मरळगोई परिसरात खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाला सुरुवात झाली आहे। तर दुसरीकडे येवला तालुक्यातील पाटोदा गावात पावसाने हजेरी लावली असली तरी बाकी गावे अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या भागात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी आणि नागरिक आतुरतेने पावसाची वाट पाहत होते। अखेर पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात समाधानाचे वातावरण दिसून येत असून अजून अनेक तालुक्यातील गावांमध्ये पावसाचा थेंबही नसल्याने मोठ्या पावसाची प्रतीक्षा आता शेतकरी करत आहे।
येवला लासलगाव मतदारसंघाचे भाग्य विधाते मंत्री छगन भुजबळ साहेब व माजी खासदार समीर भुजबळ यांचे विश्वासू सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप अण्णा खैरे यांची नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने प्रथमच त्यांचे येवला शहरात आगमन होत आहे. या निमित्त त्यांचा नागरिक सत्कार व भव्य स्वागत समारंभ रविवार दिनांक 21 जून रोजी सकाळी 11 वाजता नामदार भुजबळ साहेब संपर्क कार्यालय येवला येथे आयोजित करण्यात आला आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. नवनियुक्त राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप अण्णा खैरे यांचा नागरिक सत्कार व भव्य स्वागत सोहळा